नमस्कार, मी दिनेश आयरे. आज आपल्यासमोर एक विषय घेऊन आलो आहे. मी वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अ, गावाला, भावाला आणि भागाला या लोकांना अ, जागृत करत आलो आहे. कारण ह्या गोष्टी आपल्यासमोर येणं खूप गरजेचं आहे. चुकीचं काम जर करणार असेल तर त्याला दिनेश आयरेकडून सुट्टी नाही. असाच एक व्यक्ती देवकर गावातील तानाजी किर्दत. या तानाजी किर्दतच्या अगोदर आपण 2 ते 3-4 व्हिडिओ पाहिले असतील की याचे कारनामे काय आहेत, ह्याने कशाप्रकारे खोटी कामं केलेली आहेत. आता वारंवार त्या गोष्टीवर बोलायला लाज वाटते आहे की असल्या थर्ड क्लास माणसाच्या थर्ड क्लास गोष्टी सांगायच्या तरी किती. सो आपण जर पाहिलं की काही दिवसापूर्वी, मी गेल्या 4 दिवसापूर्वी पंचायत समिती सातारा इथून एक पत्र निघालं की सदर विषयाच्या अनुसरून आपल्या जे तानाजी किर्दत यांनी जे घरकुलासाठी अर्ज केला होता ते घरकुल मंजूर झालं, परंतु घरकुल मंजूर झाल्यानंतर ते जागा जी आहे ही सदर स्वामी या मालकांची आहे आणि या जागेमध्ये कोणाचीही परमिशन न घेता, बरं ज्यांनी दिली असेल ते 1-2 जण असतील कोण, आणि ही त्याचे राईट हँड लेफ्ट हँड असू शकतात. त्यांच्याच घरातला हा विषय, त्यांच्या घरातला होता. परंतु आम्ही जमीन देणं हा त्यांचा विषय असला तरी आम्ही एक जागरूक नागरिक म्हणून शासनाची कुठेतरी फसवणूक करून शासनाचे पैसे हे चुकीच्या ठिकाणी जात आहेत आणि शासनाला चुकीची माहिती देऊन जी घरकुल मंजूर करून घेतलं, यासाठी आम्ही सदर आवाज उठवल्यानंतर सदर जागेमध्ये गट क्रमांक 376 मध्ये जी सामायिक जमीन आहे, त्या जमिनीमध्ये तानाजी किर्दत हा घर बांधत होता आणि ही त्याच्या नावावर सातबारा नसताना ते घरकुल मंजूर कसं झाला असा आम्ही जो आवाज उठवल्यानंतर प्रशासन जागं झालं आणि शासनाने गेल्या 4 दिवसापूर्वी एक पत्र काढलं की आपल्या जागेवर आपल्या नावावर कुठेही सातबारा नाही आहे, तर आपणास हे घरकुल या ठिकाणी बांधण्यास आपण योग्य किंवा पात्र नाही आहात. म्हणजे शासनाने सांगते की हा व्यक्ती पात्र नाही आहे कशासाठीच. सो पात्र नाही हा. त्यानंतर शासनाने पुन्हा एकदा त्याला एक दुसरं पत्र काढलं की आपण शासनाचा पहिला घेतलेला भत्ता म्हणजे अनुदान 15,000चं हे देणाऱ्या 7 दिवसामध्ये रिटर्न करावं. तर अशा प्रकारचं पत्र शासनाने एक परिपत्रक काढल्यानंतर त्याची परिस्थिती अशी आहे की थोडंसं मी विषयाच्या अनुसार वेगळा सांगतो तुम्हाला त्याची हकीकत. पहिली गोष्ट, हा गावातील ग्रामपंचायतचा कोण सदस्य आहे, सभासद आहे, सरपंच आहे, उपसरपंच आहे, पोलीस पाटील आहे की याला एवढी गावची कापडलेली आहे. आपली एवढी इज्जत जाऊनही ह्या माणसाला थोडी तरी लाज नाही आहे आणि ही थोडी लाज असणं गरजेचं होतं, पण ह्याने लाज रस्त्यावर सोडली की काय असा पडलेला प्रश्न आहे. सो गावाने सांगितलं नव्हतं, गावाने ठरवलं नव्हतं की शंकराचं मंदिर आपण रिपेअरिंग करायचं, तरीसुद्धा हा माणूस स्वतःला मी म्हणण्यासाठी इथून तिथून पैसे घेऊन येतोय. हे पैसे गावाच्या नावावर भेटत आहेत, तानाजी किर्दत म्हणून नाही. आणि कुठून आणतोय, काय आणतोय, किती खातोय, किती झोल करतोय हे त्याचं त्याला माहिती. तरीसुद्धा काम बाकी राहिलं. बरं, त्याचे 30,000 रुपये 40,000 रुपये जे मोजणीचे भरावे लागतील म्हणून त्याच्यासाठी हा एवढा आटापिटा करतोय की उद्या हा गावाला सांगायलाही कमी करणार नाहीये की होय पुढचं मंदिर मी बांधलं. बरोबर आहे, पुढच्या मंदिरासाठी तू स्वतः नाही तर गावाच्याच नावाने, जसं मी म्हटल्याप्रमाणे तुझ्या अंगावर फक्त गावचे कपडे आहेत, स्वतःचे कपडे नाहीत, हे लक्षात घे. गावच्या नावाने जे पैसे येत आहेत, आता तुला गावात कुठे राहायला घर नाही, त्याच्यामुळे मला वाटतंय भविष्यामध्ये तुला त्या मंदिरातच बसायचं असेल म्हणून तू मंदिराची तजवीज करत असशील. सो हे करत असताना शासनाने त्याला 7 दिवसामध्ये, त्याला घर नाही आहे, आज तो घर दुसऱ्याच्या जागेमध्ये पुन्हा एकदा अतिक्रमण करतोय आणि हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. परंतु हे मी सांगण्याचं कारण की माणसाला थोडी तरी लाज असावी की ज्या व्यक्तींनी आपण त्यांच्या जागेमध्ये घरकुल बांधत होतो त्यांच्याच घरातल्या लोकांनी आपल्यावर तक्रारी अर्ज करून सुद्धा आपण परत त्यांच्या तिथे शेण खायला जायचं का, हा पडलेला प्रश्न. आणि आता तानाजी किर्दत त्याच ठिकाणी त्यांच्या जागेमध्ये अतिक्रमण करतोय, तर हे कितपर्यंत योग्य. आमच्यासारखा माणूस पुन्हा त्या ठिकाणी लाजेनी, शर्मेनी आणि इज्जतीने पुन्हा एकदा वाकलाच नसता. परंतु ह्या व्यक्तीला थोडीही लाज, लज्जा, शरम आणि अक्कल ही नसल्यामुळे हा व्यक्ती
त्याच व्यक्तींच्या जागेमध्ये म्हणजे ज्यांना घरकुलाला विरोध केला त्यांच्या जागेमध्ये बांधू नये म्हणून त्याच व्यक्तींच्या जागेमध्ये घरकुल बांधतोय, कुठेतरी घर बांधतोय. आता हे घरकुल म्हणता येणार नाही, हे घर. परंतु हे घर बांधत असताना आजही पुन्हा सांगतो की त्याच्या नावावर कुठेही सातबारा नाही आणि त्यांच्या घरातले काही लोकांची त्याला संमती नाही आहे. परंतु हा व्यक्ती तिथे घर कसा बांधतो, का करतो, हे जनतेलाही कळणं गरजेचं आहे की आपल्याला ज्या ठिकाणावरून हाकललं गेलं आहे, आपल्याला ज्या ठिकाणा जागा नाही, तर आपण तिथे पुन्हा जायचं कसं. माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे की तानाजी गिरदतला देवकल गावचे माननीय सरपंच कुमार अरविंद शेडगे हे जागा देण्यासाठी तयार झालेत. आता आपणास देवकल गावामध्ये कुठे जागा भेटत नाही आहे, तर आपण पारंब्यात जाऊन राहावं ही आमची तरी इच्छा आहे. ज्यावेळी तुम्ही जाल तेव्हा गावाचं भलं होईल. आता सर्वांना कळलेलं आहे की थर्ड क्लास, फ्रॉड आणि नालायक माणूस कोण आहे. फक्त मी आज एवढंच सांगतो, अजून बरंच आपल्यासमोर काही येणार आहे. सो तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.